आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। दरेगाव सोमपूर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे, उपोषण करण्याचा इशारा। सोमपूर दरेगाव कातरवेल हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर झाला आहे। या रस्त्याचे काम चालू होऊन सुमारे 2 वर्ष झाले आहेत। दरेगाव ते कातरवेल दरम्यान जो येण्या जाण्यायोग्य रस्ता होता तोही त्यांनी पूर्णपणे खोदून ठेवला आहे। येथून ये जा करणे देखील अवघड झाले। त्यातच दरेगाव ते सोमपूर हा रस्ता करण्यात आलाय, पण त्या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले। या रस्त्याच्या कामाचा दर्जा कोण तपासतो याचा प्रश्न परिसरातील ग्रामस्थांना पडला आहे। याच्या मागे कोणाचे पाठबळ आहे की काय हा प्रश्न उपस्थित होत आहे। या रस्त्याच्या कामाची अधिकारी वर्गाने पाहणी करून योग्य ती कारवाई करावी व रस्ता एस्टिमेटनुसार बनवून द्यावा ही ग्रामस्थांची मागणी आहे। अन्यथा गावातील ग्रामस्थ मालेगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आलाय। संबंधित अधिकाऱ्यांनी याची योग्य दखल घेऊन काम योग्य पद्धतीने करून घ्यावे अशी मागणी दरेगाव, तांदळवाडी, सोमपूर, कातरवेल या ग्रामस्थांनी केली आहे। BV न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक दीपक पवार। आता हे बघा, या ठिकाणी काय परिस्थिती आहे बघून घ्या तुम्ही। आता हे काय परिस्थिती आहे, काय आता बघा हे काम कसं होतंय नेमकं, हे काय कोणी बघायलाच नाही काय तर। शासनाचे जे लोक आहेत ते काय पगारच घेऊ राहिले का घरी बसून तेवढा? याला कोण बघणार? हा बघा, याच्यावर डांबर मारलेला आहे बघा, हे डांबर मारलेलं आहे काय याच्यात? ती खडी टाकून गेले तो वाटतं। खडी टाकली नाही त्यांनी, ते बघा ना इकडे आणा तुम्ही, इकडे आणा तुम्हाला लक्षात येईल। हे बघा बघा, हे बघ किती MM टाकलेलं आहे। हाताने जर समजा हे निघतंय काय सांगा, हे कोणी पास करणार? कोण पास करणार? अधिकारी कोण आहे? याला बोलवा। अर्धा इंच पण नाही ना ते, बरं का, अर्धा इंच सुद्धा टाकलेलं नाही त्यांनी। इंचभर सुद्धा हे पूर्ण करत नाहीये साहेब। नाही बघा ना, 1 इंच सुद्धा नाहीये ना या। बघा रस्ता बघून घ्या कसा आहे। हे बघा सगळी खडी निघालेली आहे। हा रस्ता फक्त 3 दिवसापूर्वी केलेला आहे। हा रस्ता फक्त 3 दिवसापूर्वी केलेला आहे, त्याचं काम चालू आहे ना। लोक काय येडे आहेत का? आता तुम्ही सगळे लोक बघून करा, याच्यावर काय निर्णय करायचा आहे तो। आपले सगळं लोक जेवढे आहेत तेवढे जर अवस्था राहिली तर काय तो रस्ता झाल्यावर रस्ते या गोष्टींमध्ये कोणी भाग घेत नाही। चालू आहे सगळीकडे, फक्त पैसे खाऊन जायचे, पैसे खाऊन मस्त आपले घरं भरायची आणि असे कामं करून जनतेला त्रास द्यायचा, एवढाच या शासनाचा पण आणि शासनाचे जे पण कर्मचारी, त्याच्यानंतर जे काही आमदार, खासदार, जे पण राजकारणी लोक असतील, हे फक्त यांची घरं भरतायत, बाकी काहीच करत नाही। हे सगळे असे कामं करतायत आणि याच्यावर यांचं योग्य चालू आहे आणि आमच्यासारख्यांच्या जमिनी विकल्या जातील तोपर्यंत यांना शांतता लागणार नाही आणि असे काम करून करून पैसे घेऊन त्यांचंच कल्याण करणार आहे आणि याच्यावर कोणी लक्षही देत नाही। या कामावर लवकरात लवकर जर काही प्रक्रिया झाली नाही, कारवाई झाली, याच्यावर मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन करणार। आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला प्रत्यक्ष बऱ्याच वेळेस सांगितलं गेलं, परंतु त्यांच्या कामाची क्वालिटी तुम्ही बघा आणि नाही झालं तर मग त्यावेळेस आम्ही कोणतीही प्रकारची नाही, आपण याच्यावर बसू ना, हे करणार नाहीत। तरी लवकरात लवकर या रस्त्याचं कामाचं नवीनच काम व्हायला पाहिजे। हे बस फेल याला लवकरात लवकर जो मान्यता देणार आहे ना तो अधिकारी बी बोलवायला पाहिजे, तो पण आला पाहिजे आम्हाला भेटायला। त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं गेलं, परंतु कोणीच याच्यावरती ऍक्शन घेत नाही। याला आम्हाला फक्त एकमेव आता पर्याय राहिला की आम्ही आंदोलन करू आणि आपले जे व्हॉट्सअप वगैरे जे फेसबुक आहे त्याच्यावरती आम्ही ते रोडाचं काम कधी, जनतेला किंवा गव्हर्नमेंटला याच्याबद्दल कळेल। ते रोडाचं कधीचं काम चालू आहे? या रोडाचं 1 वर्ष होऊन गेलंय, 2 वर्ष झाली। दीड आरामशीर झाले असते। तेव्हापासून त्यांनी आता ते साधारणतः काय महिना बी झालेला नाही, त्याला 15 दिवस झाले। काय वाटलं विचारा त्यांना रस्त्याचा वाटा काय म्हणतात रस्त्याचं? कसं काय शे काय बॉस आणि आपल्याला करतात त्याचा ना आणि हौदा काढायला त्याचा रस्ता कसं काय
काम कसं काय वाटतं? चेअरमन साहेब तुम्हाला कसं वाटतं? काम कसं काय वाटतं? काय सांगा मला काही काल मातीने ते जाऊ द्या तिथे नाही का तिथे मदार कोरी नव्हतं आपण तटी तर काहीच नाही मदार बघा ना तुम्ही आई डायरेक्ट वर उठी जा काय त्या ठिकाणी चांगलं एवढं तरी दिलेलं असो आपला आयडी तर 1 इंच सुद्धा दिलेलं नाही 1 इंच सुद्धा नाही ना 1 इंच याच्यावर तुम्ही गाड्या चालवून किती दिवस टिकणार आहे या याच्यावर कोणीच लक्ष देत नाही आणि काय होत आहे माहितीये गरीब जनतेचं नुकसान होत आहे हे गाड्या खराब होत आहेत त्यांचे सगळे नुकसान म्हणजे ते पण नुकसानच आहे ना त्याच्यावर मेंटेनन्स किती जातो माणसाचा साहेब टाइम किती जातो मी आहे ना याचा विषय मिटला तर तू 10 वर्षापर्यंत येणार नाही मी मका विकायला पिंपळनेरला गेलो दरेगाव ते कातरवेल जो रस्ता आहे अक्षरशः खडी उकळून ठेवली माझा ट्रॅक्टरचा टायर फुटला 5,000 रुपये भरावे 6 महिना मकड्या होईल जाते 8-9-10 वर्ष मंजूर होणार नाही परत अजून 6 महिना मकड्या होईल जाते नाही याच्यावर जोपर्यंत लोक लक्ष देत नाही तोपर्यंत काही होणार नाही आणि अधिकारी लोक जे आहेत ते फार महत्वाचे आहेत प्रशासनाचे जे लोक आहेत ते खूप महत्वाचे आहेत यांनी हे लक्ष दिलं पाहिजे हे पगार घेत आहेत अधिकारी वर्ग हे सगळे जनतेकडनं पैसे यांना जातात याच्यावर यांना पगार मिळतो हे लोक लक्ष देत नाही फक्त पैसे खाऊन घ्यायचे आणि काम चालू करून द्यायचं आणि त्याच्यानंतर यांचे घर भरून घ्यायचे आणि जनतेचं नुकसान करून ठेवून द्यायचं एवढंच आता 1 मिनिट विषय काय आहे आता ज्या वेळेस हा रस्ता मंजूर झाला असेल किंवा काय असेल पण जेव्हा हा रस्त्याचं काम पूर्ण झालं तेव्हा अधिकारी जे प्रशासनाचे अधिकारी असतात त्यांचं काम असतं याच्या देखरेख करणं आणि ते त्याला मंजुरी देणं आता यांनी हे बघितलं नाही का हा रोड किती आहे काय आहे हे बघा साहेब इकडे हे एवढं काहीच नाही ना इथं 1 इंच आहे आणि कोणत्या अधिकाऱ्याने याला मान्यता दिलेली हा बरोबर आहे असं याच्यावर ऑब्जेक्शन झालं पाहिजे आणि हा कम्प्लीट झाला पाहिजे एवढीच आमची म्हणजे यांनी फक्त दगडीवर फक्त मटेरियल टाकून दिलेलं आहे फक्त बस काय दगडी निघू राहिले हो खालून चला बाबा ते डांबर निघत असेल ते गोष्ट वेगळी आहे खालून दगडी सुद्धा निघू राहिल्या जशाच तशा पाणी मारलेलं बस झाला आता आम्हाला एकच म्हणणं आहे इथं शासनाचे अधिकारी हो त्यांनी आम्हाला गावात भेटायला यायचं आणि त्याच्यानंतर आम्हाला या रस्त्याचं काय आहे काय नाही त्यांनी आम्हाला त्याच्याविषयी माहिती द्यावी आणि आम्हाला हा क्लिअर करून द्यावा किंवा आमचं सगळे रस्ते बघून आमच्या सगळ्या रस्त्यांचा प्रॉब्लेम आम्हाला क्लिअर करून पाहिजे बाकी आम्हाला बोलायचं काहीच नाही आणि सगळं लेखी स्वरूपात आम्हाला देऊन जावं आणि हा सगळं काम क्लिअर आम्हाला झालं पाहिजे एवढंच आमची म्हणणं आहे आणि मग त्याचे जे घटक असतील त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय आम्ही कोणत्याही प्रकारची माघार घेणार नाही बस हाच महत्वाचा पॉईंट. नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपला एक नवीन याच्यात संपूर तर दरेगाव रस्ता आहे त्या दरेगाव रस्त्यात यांनी काम कसं केलंय कॉन्ट्रॅक्टरनी काय कसं केलंय बघा नवीन रस्ता आता 4 दिवस झाले 4 दिवसात त्यांनी रस्ता करून गेलेले पण रस्ता ग्रामस्थ इतकं म्हणजे संतापलेली आहे की त्यांनी म्हणलंय हा रस्ता कसा झालाय ते त्यांनी म्हणले व्हिडिओ बनवायचा आहे आणि त्याच्यासाठी हा रस्ता बघून घ्या कसा रस्ता काढलेला आहे हा बघा ना किती काय बघा काय वाटलं ते काय आता अशी निघते हाताने निघते खडी काय टिकणार आहे हे बघा इकडे बघा हे घ्या हे बघा हे काम आहेत का नेमकं काय आहे असे जर काम राहिले तर कसं चाललं आता मंजूर झालेले तरी रस्ता बनलेला आहे तेवढंच नाही तिकडे हा रोड आता कातरवेल पर्यंत जाणार आहे तिकडे सगळी खडी उपटून ठेवलेली आहे आणि ती खडी अक्षरशः त्याच्यावर चालायला गाडी मोकळ्या चालणार नाही तिथं गाड्यांचं टायर फुटू राहिले टायर फुटू राहिले लोक रोज परेशान होत आहेत तिथून आणि एक सुद्धा तिथं आमदार म्हणा कोणी शासनाचं कोणीच येत नाही इथं बघायला नाही 1 मिनिट तिकडे दाखवा ते बघा हे खटकी बघा कवडी आणि हा रोड पण बनवणं फार महत्वाचं आहे ते तर जाऊ द्या आता बरा मोठा हा जर बनलेला आहे हा बघा आता हाताने निघते खडी हे बघा इकडे साहेब दाखवा हे बघा हे काय हे टिकणार आहे या रस्त्याला याचं कोण बघणार आहे याला कोणी मान्यता दिलेली बघा हे काम आहे किती MM आहे 3 MM म्हणता येते 3 MM 3 MM आहे का याला 3 MM आहे का नाही तेवढी हे कोण करणार आहे रिपेअर
ते बघा हाताने जर रस्ता उपटत असेल तर रस्ता टिकणार कसं? पहिलं मी पाणी मारलेलं नाही रस्त्याला माहिती का पूर्ण पाणी त्याला पाणी सुद्धा मारलेलं पाणी नाही मारलेलं नाहीये मी बघतोय मी हा रस्ता किती दिवस बोली बोली टिकणार आहे? कटाळे गोमी त्यातले बघा इथंच ही परिस्थिती पाणी सुरुवातीला वापरा तर का? समजा नंतर काय पाणी वापरा का म्हणतं डायरेक्ट सांगा पाणी वापरायला पाहिजे होतं पाणी रस्ता म्हणजे आता तुम्हाला काढ वापरायचो शक्य शका हे असे जर समजा उपडत होईल त्याच्यानंतर पुढे हा रस्ता दरेगाव पासून कातरोल पर्यंत याच कामात मंजूर झालेला आहे. परंतु त्यांनी जे मागचा रस्ता होता तो पूर्ण उपटून टाकला आणि त्या ठिकाणी आज अक्षरशः जो पिंपळनेर हायवेला जाणारे रहदारी आहे त्यांना कोणत्याही प्रकारचं वाहन तिथं जात नाही. मग यांना जर आता करायचा नव्हता हा रस्ता तर यांना उपटायचं काही काम काहीच कारण नव्हतं ना. म्हणजे विनाकारण म्हणजे ग्रामीण अवस्थेची काय अवस्था आहे या रस्त्यावर आपल्याला इथं फक्त सगळं कोटी रुपयाचे काम दाखवता आणि परिस्थिती काय आहे आपल्याला समोर दिसते. आणि आपण अजून हा रस्ता पुढे पण बघू याच ठिकाणी पुढे काय कंडिशन आहे ते बघू. काय सांगत फुहारा मारा तुम्ही डांबरेला आणि याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. हा हे शासनाचे जे पण लोक आहेत त्यांनी हे केलं पाहिजे याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. बघा असं काम होऊ राहिले व्यवस्थित हे झालं पाहिजे. दरेगाव ग्रामस्थ आंदोलनाच्या हा आंदोलन होईलच याच्याबद्दल